नमस्कार, मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो. पाहूया आजची विशेष घडामोडी. परभणी जिल्ह्यामध्ये जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबरच्या पहिल्या 15 दिवसात 700 मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस झाल्यानं खरीपाचे पीक पूर्णपणे उद्ध्वस्त झाले आहे. याकरता परभणी जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करून हतबल झालेल्या शेतकऱ्यांना सरकारनं विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी दिलेला शब्द पाळून सरसगट कर्जमाफी जाहीर करावी या मागणीसाठी आज शुक्रवारी परभणी येथे प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीनं भक्तिमय मार्गानं अभंग कीर्तन करून अनोखं आंदोलन करण्यात आलं. या अनोख्या आंदोलनास मोठ्या प्रमाणावर शेतकरी आणि कीर्तनकार सहभागी झाले होते. परभणी जिल्ह्यामध्ये ओला दुष्काळ जाहीर करून सरसगट सर्व शेतकऱ्यांना कुठल्याही पंचनाम्याचा फार्स न करता 75,000 रुपये हेक्टरी आर्थिक मदत जाहीर करावी. तसेच निवडणुकीपूर्वी माजी मंत्री बच्चू कडू यांना मोझरी येथे झालेल्या आमरण उपोषणाच्या वेळी कर्जमाफीचा मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द पाळून शेतकऱ्यांची सरसगट कर्जमाफी करावी या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आलं. यावेळी बोलताना जिल्हा प्रमुख शिवलिंग बोधने म्हणाले, 3 महिन्यामध्ये परभणी जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला. संपूर्ण खरीपाचं पीक पाण्याखाली गेलं आहे. परंतु सरकार अजूनही कुंभकर्णाच्या झोपेत आहे. माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी शब्द दिला होता की आम्ही कर्जमाफी करू. जेव्हा सन्माननीय बच्चूभाऊ कडू यांनी उपोषण केलं तेव्हा सरकार म्हणलं होतं की आम्ही कर्जमाफी करू, परंतु कधी तर दुष्काळ पडल्यावर. आता सगळीकडे ओला दुष्काळ आहे. अर्ध्याला अर्ध परभणी जिल्हा पाण्यामध्ये आहे. 100% खरीपाचं पीक संपलेलं आहे. अशा परिस्थितीमध्ये सरकार काय आंधळ होऊन बसलं आहे का? पण सरकारला आमची विनंती आहे की हिंदुत्ववादी सरकार आहे. आम्ही आंदोलनं केली, सरकारच्या डोक्यात बसत नाही आहे. आज आम्ही देवाभाऊंना विनंती करतोय की आपण ह्या भक्तिमय मार्गाने आपल्याला विनंती करतोय की आपण आता तरी शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी आणि परभणी जिल्हा ओला दुष्काळ जाहीर करावा. आणि हिंगोली जिल्ह्यामध्ये गेल्या 24 तासात सरासरी 32.3 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून औंढा नागनाथ तालुक्यात सर्वात जास्त म्हणजे 65.3 मिलीमीटर पाऊस झाला आहे. तर सेनगाव तालुक्यात सर्वात कमी 15.4 मिलीमीटर पाऊस पडला आहे. हिंगोली जिल्ह्यात आज सकाळपर्यंत झालेला पाऊस याप्रमाणे: हिंगोली 21.3 मिलीमीटर, कळमनुरी 22.5, वसमत 47.5, औंढा नागनाथ 65.3 आणि सेनगाव तालुक्यात 15.4 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. हिंगोली जिल्ह्यात दिनांक 1 जून 2025 ते 19 सप्टेंबर 2025पर्यंत सरासरी 923.5 मिलीमीटर पाऊस पडला आहे. त्याची टक्केवारी 125 अशी आहे. कळमनुरी तालुक्यातील नांदापूर, वसमत तालुक्यातील आंबा आणि हयातनगर आणि औंढा नागनाथ तालुक्यातील औंढा आणि साळणा या 5 मंडळामध्ये अतिवृष्टी झाली आहे. यामध्ये कळमनुरी तालुक्यातील नांदापूर मंडळात 65.3, वसमत तालुक्यातील आंबा या ठिकाणी 71.8, हयातनगर 66.3 आणि औंढा नागनाथ तालुक्यातील औंढा 92.5 आणि साळणा मंडळात 73.3 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. परभणी महानगरपालिका आयुक्त नितीन नार्वेकर आणि उपायुक्त बबन तळवी यांच्या मार्गदर्शनानुसार परभणी महानगरपालिकेअंतर्गत स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियानामध्ये नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र साकला प्लॉट या ठिकाणी आरोग्य शिबिर घेण्यात आलं. यामध्ये जवळपास 386 नागरिकांची तपासणी करण्यात आली. परभणी महानगरपालिकेच्या वतीनं स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियानांतर्गत आरोग्य शिबिराचं आयोजन 19 सप्टेंबर रोजी नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र साकला प्लॉट या ठिकाणी करण्यात आलं. वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर कल्पना सावंत यांच्या नियंत्रणाखाली शिबिरासाठी शहर कार्यक्रम व्यवस्थापक गजानन जाधव यांनी समन्वयक म्हणून, तर अभियानाच्या नोडल अधिकारी डॉक्टर नाहिद फातिमा आणि सहाय्यक नोडल अधिकारी डॉक्टर सना अम्माराह यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. या शिबिरात विविध तज्ज्ञ डॉक्टरांनी एकूण 386 नागरिकांची तपासणी केली. परभणी शहरातील बालविद्या मंदिर हायस्कूल नानलपेठ या ठिकाणी लॉयन्स क्लब परभणी मेन आणि रोटरी क्लब नवी मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमात इयत्ता 10वीतील विद्यार्थ्यांसाठी अभ्यासक्रमावर आधारित स्टडी बडी आयडियल ॲप या शैक्षणिक ॲपचे वितरण विद्यार्थ्यांना करण्यात आले. कार्यक्रमाचं उद्घाटन संस्थेचे सचिव डॉक्टर विवेक नावंदर यांच्या हस्ते करण्यात आलं.
ॲपचं वितरण रोटरी क्लब नवी मुंबईचे सदस्य श्रीमती मंजुला पलंगे आणि क्लबचे सचिव अनिल लाड यांच्या हस्ते करण्यात आलं. या प्रसंगी लॉयन्स क्लब परभणीचे अध्यक्ष नितीन पारवेकर, झोन चेअरपर्सन अरुण टाक, संस्थेचे सदस्य MG विहिटकर, सदस्य डॉक्टर अनिता विवेक नावंदर, मुख्याध्यापक अरुण बोराडे, प्रशालेच्या माजी विद्यार्थिनी प्रतिभा देशमुख, अलका कुलकर्णी, अनुराधा काळे, विजया माहूरकर, लॉयन्स क्लबचे सदस्य शैलेश मल्होत्रा, सुधाकर आंदोले, विजयश्री माळी, दीपक पाठक आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना डॉक्टर विवेक नावंदर यांनी संस्थेच्या इतिहासाची आणि उपक्रमाची माहिती देऊन बदलत्या परिस्थितीनुसार संस्था भविष्याचा वेध घेत नवीन तंत्रज्ञान अवलंबत आहे असं स्पष्ट केलं. यावेळी विद्यार्थी बहुसंख्येनं उपस्थित होते. परभणी शहरातील जबरेश्वर मंदिर वडगल्ली येथील सभागृहात विश्वमांगल्य सभा, आरोग्य भारती, ओंकार प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमानं आईसाठी आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आलं. घरातील केंद्रबिंदू असलेल्या आईचं आरोग्य हे निरामय असावं यासाठी गुरुवारी हा अनोखा उपक्रम राबविण्यात आला. डॉक्टर मंजुषा नरवाडकर, डॉक्टर नम्रता पाटील तसेच डॉक्टर अर्चना जटानिया यांनी या आरोग्य शिबिरासाठी सेवा दिली. या शिबिरामध्ये दंत तपासणी, दंत आरोग्यविषयक माहिती देण्यात आली. त्याचबरोबर कर्करोग चिकित्सा आणि रक्तदाब, मधुमेह या संदर्भातही तपासणी करून औषधे देण्यात आली. यावेळी विश्वमांगल्य सभेच्या अखिल भारतीय कार्यकारिणी सदस्या तसेच देवगिरी प्रांत संयोजिका प्रीती विजय वैद्य यांची विशेष उपस्थिती होती. या शिबिरासाठी परभणी सदाचार सहसंयोजिका शुभांगी चौधरी, अंजली ब्रह्मनाथकर, मीरा सुभेदार, मंजुषा ताडलिंबेकर आदींनी विशेष परिश्रम घेतले. या शिबिरामध्ये 45 मातांनी आपला सहभाग नोंदवत हे शिबिर यशस्वी केलं. सप्टेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून परभणी जिल्ह्यात सर्वत्र मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यानं सोयाबीन, कापूस, तूर आदी खरीप पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. प्रशासनानं जून, जुलै, ऑगस्ट या महिन्यातील नुकसानीची पाहणी केली. मात्र सप्टेंबरमध्ये होत असलेल्या पावसानं मोठ्या प्रमाणावर शेती पिकांचं नुकसान झालं आहे. परभणी जिल्ह्यात 850 गावे असून पर्जन्यमापक यंत्र केवळ मंडळाच्या 52 ठिकाणी बसवलेले आहेत. ज्या मंडळांच्या गावात पर्जन्यमापक यंत्र बसवले आहेत त्याच गावातील दुसऱ्या शहरात प्रचंड पाऊस झाला, परंतु ते यंत्रामध्ये दाखवले गेला नाही. त्यामुळे सप्टेंबरमध्ये झालेल्या पावसात ज्या ज्या पिकांचं नुकसान झालं आहे त्या सर्व शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी विलास बाबर, भारतीय जनता पार्टी परभणी ग्रामीण जिल्हा सरचिटणीस यांनी जिल्हा प्रशासनाकडे केली आहे. यावेळी रामराव कोळेकर, चंदन पवार, दत्ता साबळे, नवनाथ वाघ, सुरेश कछवे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते. शारदीय नवरात्र महोत्सवाच्या कालावधीत 22 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर दरम्यान श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान परभणीच्या वतीनं श्री दुर्गामाता दौडचं आयोजन करण्यात आलं आहे. परभणी शहरासह तालुका तसेच विविध गावांमधून सकाळी 6 वाजता ही दौड निघणार आहे. विजयादशमीच्या दिवशी महादौड काढण्यात येणार असून दुर्गामाता दौडचा समारोप यावेळी होईल अशी माहिती श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान परभणीचे विभाग अध्यक्ष शंकर देशमुख यांनी दिली आहे. आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.